नमस्कार, जय हिंद, जय महाराष्ट्र. मी आपला योगीराज देशमुख. आज आपल्याला दाखवण्यात पॅनल क्रमांक 1 मध्ये जे सार्वजनिक शौचालय, त्या शौचालयांची अवस्था किती बिकट झाली आहे ते तुम्हाला दाखवण्यासाठी मी इथं आलो आहे. पूर्ण पॅनलमध्ये एकही शौचालय असं नाही की जे व्यवस्थित आहे. आज हे आमच्या माता भगिनीत त्या कुठल्या दुरावस्थेत त्या टॉयलेटमध्ये जातात आणि कसे शौचालयाला जातात हेच आम्हाला कळत नाही. आज या ज्या महिला उभ्या आहेत इथं आपण बघू शकता, इतक्या महिला आहेत आणि त्या महिलाच तुम्हाला सांगतील काय काय दुरावस्था त्या टॉयलेटमध्ये या शौचालयामध्ये. पूर्ण पाईप फाटलेले, पूर्ण शौचालय बाहेर, संडास सगळे बाहेर आणि त्यात पायाला ते तुडून हे करून त्या टॉयलेटमध्ये जायचं. इतकी बिकट अवस्था या पॅनल क्रमांक 1 मध्ये आहे आणि हे उल्हासनगर महानगरपालिकेच्या हद्दीत येतं. आणि मोठी गर्वाची बात तर या ज्या महिला आहेत यांचं महिलांचं संरक्षण करण्यासाठी जी एक महिलाच आहे, त्यांचं नाव मनीषा आवळे, त्या आयुक्त मॅडम आहेत. म्हणजे काय समजायचं, आज ज्या महिलांचं त्यांनी करायला पाहिजे, आरोग्याची दुरुस्ती, चांगलं देखभाल करायला पाहिजे, त्यात दुर्लक्ष करत आहेत. आज तुम्हाला त्या महिलाच सांगतील काय बिकट परिस्थिती आहे. तुम्हीच सांगा, महानगरपालिकेचं शौचालय त्यात काय काय तुम्हाला प्रॉब्लेम आहे? काय का शौचालय नाही बरोबर आहे, सगळे पाणी बाहेर जाते, संडास बाहेर जाते. आम्हाला चलायची पण सुविधा नाहीये, बसायची पण सुविधा नाहीये. सगळेच संडास खराबच आहे. दोनच साली चांगले आहे, त्याच्यामध्ये दोनच पाणी येते, कुठल्यामध्ये पाणी येतच नाही. आणि लाइट नहीं येते, काय सफाई नहीं है, काहीच नहीं है. पानी का सुविधा नहीं है, चलने का रास्ता अच्छा नहीं है, बाहर इतना गंदगी, पैर रखने का जगह नहीं है, तभी भी हम लोग को जाना पड़ता है. लाइट भी नहीं है रात को जाने के लिए, उधर कुछ भी नहीं अच्छा, धान पड़ा रहता है रात को. 16 संडास अच्छा है, बाकी सब खराब है, एक भी अच्छा नहीं उसमें. आता जे शौचालयाचे बोलत होते, एवढी स्तुती करत होते, जे शौचालय किती चांगले त्याचं आपण बघून येऊ कसं काय ते शौचालय. एक मिनिट जंगल आलंय, एवढी मोठी झाड आहेत आणि पाईप बघा कसे फुटलेले आहेत. या महिलांनी अशा इथं यायचं. हे बघा कशी संडास आहे. आई सवली 1, 2 आणि हे पण खराबच असते आणि सगळे खराबच आहे. परिस्थिती बघितली, हे महिलांचं शौचालय एक पण चांगलं नाही. लाईटचा बंदोबस्त नाही, काय नाही. आज हे पडायच्या अवस्थेत आहे. बघा वरचं स्लॅब बघा किती वाईट बिकट. आम्हाला स्वतःला हे चेंबर खुल्ला आहे आणि इथे सेफ्टी टँक आहे, पण त्या सेफ्टी टँक वर लादी ठेवली. एखादा लहान पोरगा, एखादा लहान मुलगी ह्याच्यात जर पडली, याला जबाबदार कोण राहणार? हे सर्व काय उल्हासनगर महानगरपालिकेचे जे निर्लज्ज अधिकारी यांना थोडी सुद्धा अक्कल नाही. आपण कुणाच्या जीवाशी खेळतोय? अरे शरम करा, शरम. आज एवढं महिलांच्या जीवाशी खेळतात, त्या महिलांच्या जीवावर तुम्ही राज्य करता आणि तुम्हाला थोडीशी काय बोला, आमच्या तोंडात माझ्या तोंडात शिव्या येतात, पण काय करणार, देऊ नाही का शिव्या? आज आपल्या माता भगिनी सांगते असे खेळतात जीवाशी, बघून घ्या. बघा ते दिवस आली, इकडून एक पूर्ण पडला, इकडे पडला, मी इकडे होते आणि इकडून पडला. स्लॅबची अवस्था बघून घ्या तुम्ही. हमारा जो इधर बाथरूम बना है इसमें कितना ज्यादा प्रॉब्लम हो रहा है. कितने लोग वीडियो बना के गए पर अभी तक कुछ भी नहीं हुआ. और हम लोग का घर है यहाँ, छोटे छोटे बच्चे हैं, अभी बीमार पड़ गए कोई आएगा कराने के लिए दवा? महानगरपालिका कोई अधिकारी आए होंगे ना, आते आपसे बातचीत कौन है ये मुझे नहीं मालूम है, लेकिन 3-4 जन आके गए, वीडियो भी बनाए, सब कुछ किया, पर कोई अभी तक निष्कर्ष नहीं निकाले. वैसे का वैसे संडास बह रहा है. किती दुरावस्था तुम्हीच बघून घ्या. वारंवार येतात, व्हिडिओ काढून जातात, पण कोणी त्याच्यावर लक्ष घालत नाही. फक्त यायचं, शायनिंग मारायचे, फोटो काढायचे आणि जायचं. अरे पण उद्या काय कमी जास्त कुणाच्या आधी काय झालं तर कोण जबाबदार आहे? आरोग्याशी याला सर्वस्वी उल्हासनगर महानगरपालिका आणि आरोग्य विभाग हे सर्वस्वी जबाबदार आहे. किती निर्लज्जपणाचा कळस आहे. आज आम्हाला गर्व पाहिजे की बाबा उल्हासनगर महानगरपालिकेची जी आयुक्त आहे ती महिला आहे आणि त्यांचं नाव मनीषा आवळे आणि अशा 3 उपायुक्त आहेत आणि एक आयुक्त आहे, त्या पण महिलाच आहेत. पण एकही महिला अधिकाऱ्यांचं ह्याच्या आपल्या माता भगिनीत गोरगरीब ज्या स्लम एरियामध्ये राहतात सगळ्यांचं दुर्लक्ष आहे. फक्त ठेकेदाराचे टेंडर पास करा, त्यांची बिलं पास करून द्या, सगळे ह्यातच व्यवस्था आहे. आता ही आरोग्य विभागाची जी अधिकारी दुसरी जी धर्मा मॅडम आहे, त्यांचं हे काम आहे बाबा आपल्या परिसरात आरोग्याविषयी काही समस्या आहेत का आहे का, पण जे
साफसफाई जे आहे ज्यांच्याकडे काम आहेत केनी साहेब त्यांचं काम आहे आपल्या आपल्या परिसरात कुठं शौचालय चांगले आहेत कुठं नाही त्यांचं व्हिजिट करणं. पण काय नाही कुणाला काय देणं घेणं नाही. कसं फक्त आपलं जो काम चालतंय बस झालं. जनता तिकडं मरो नाही तर काय पण हो हे त्यांना काहीच देणं घेणं नाही. आता काय बोलू याच्या पुढं. त्यांना थोडी जरी सगळ्यांना लाज तर काढू शकत नाही मी पण ती पाहिजे. त्यांना थोडी जरी असली तर ते लवकरात लवकर कामं करतील नाही तर असंच लोकांच्या आरोग्यासंग खेळून त्यांचा जीव घेतील. जय हिंद जय महाराष्ट्र.